हॅलो, आता आपण बघूया मी सावित्रीबाई ज्योतिबा फुले या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की सावित्रीची सासू सावीला दागिना देते आणि सावीला विचारते की आवडला का तुला. तेव्हा सावी बोलते की होय मला लय आवडला. तेव्हा सावीची सासू बोलते की ठेव मग माझी आठवण म्हणून. आणि तेव्हा ती सावीला हेही सांगते की सावी, आईवडिलांची तुला कधी इथे आठवण येणार नाही, इथे सगळे तुझ्यावर माया करतील म्हणून. सावीची सासू बोलते या मग आता सुनमुख बघायला. तेव्हा ती ज्योतीला आणि सावीला दोघांना मांडीवर बसवते. आता सावी आणि ज्योतीच्या आईच्या मांडीवर बसतात आणि खाली पाण्याने भरलेली परात असते ती उचलतात आणि त्यात चेहरा बघतात आणि सगळे सुनमुख बघून सगळे खुश होतात. आता पुढची रसम असते गोपा पाळण्याची. तेव्हा राजाराम बोलतो आणा आणा गोपा पाळणा आणा. गोपा पाळणा आणल्यावर राजाराम बोलतो पारू अगं ज्योती सावित्रीला बोलवा. तेव्हा पारू सावित्रीला घ्यायला जाते. सावित्रीला बघून तेव्हा पारू सावीचं खूप कौतुक करत असते. तेवढ्यात ज्योतीची काकू येते आणि बोलते लयच कौतुक चाललंय. तेव्हा पारू बोलते अहो जाऊबाई आहेच की कौतुक करण्यासारख्या. तेव्हा ज्योतीची काकू लगेच टोमणं मारते मग शेवट पातूर न्याय कौतुक जाऊ पारूबाई. तेव्हा पारू बोलते होय आणि सावीला बोलते की चला आपण जाऊबाई. आणि सावीला घेऊन चालली जाते. इकडे राजाराम बोलतो आली सावित्री. तेवढ्यात ज्योतीची बहीण बोलते पण ज्योती कुठं आहे, इथं बायको बी येऊन उभी राहिली पण हा कुठे गेलाय. तेवढ्यात ज्योतीची काकू पुन्हा बोलते खरंच की कुठं आहे ज्योती. तेव्हा ती मुद्दामच बोलते नाही म्हणजे नवरदेव थांबायलाच तयार नाही, नवरी आवरली नाही की काय. तेव्हा ज्योतीची आई बोलते अहो जाऊबाई असं काय बोलताय. तेव्हा ज्योतीची काकू बोलते नाही आत्ताच असंही म्हटल्यावर पुढे काय करणार. तेव्हा पारू बोलते पण तात्यासाहेब हाय कुठे. तेवढ्यात सगुणा बोलते हाय हाय इथेच हाय. तेव्हा ज्योती येतो आणि बोलतो वहिनी आता काय करायचंय. पारू बोलते आता गोपा पाळणा खेळायचा आहे. तेव्हा सावीलाही हसायला येतं. तेव्हा राजाराम बोलतो तुम्हा दोघांनी बी कळल आता आम्ही दोघं तसं करून दाखवतो. पारू ये मोर. तेव्हा राजाराम ती रसम समजावून सांगतो हे बघ आता कसं करायचं. हा असं इथं उभं राहायचं आणि हे आहे पाळण्यात बाळ आणि हे बाळ असं घ्यायचं आणि म्हणायचं बायको हे घे गोपा आणि परत ती त्या पाळण्यात ठेवणार आणि पाळण्याला झोका द्यायचा. तेव्हा पारू पाळण्याला झोका देते. तेव्हा राजाराम बोलतो आता ये इकडे. तेव्हा राजाराम ज्योतीला उभा करतो आणि बोलतो ही घोंगडी अशी खांद्यावर ठेवायची हा सूड असा इथं ठेवायचा आणि हे कासरं असं हातात ठेवून आता तू शेतावर जायला निघाला आणि तुझी बायको भाकऱ्या करतीये आणि आता तर तू बायकोला काय म्हणायचं थांब मी आणि पारू करून दाखवतो. तेव्हा राजाराम बोलतो अगं बायको मी शेतावर चाललोय मला भाकरी दे. तेव्हा पारू बोलते भाकरी जरा कोरड्याच राहिल्या आहे जरा थांबा. आणि आता तू तिला विचारायचं की एवढा येळ का झाला. तेव्हा पारू बोलते बाळ जाग होतं आणि रडत बी होतं. तेव्हा राजाराम बोलतो आणि आता तू चिडायचं तिच्यावर जोरात बोलायचं अगं बायको मी तुला सांगितलं होतं ना मला उशीर झालाय मग वेळ का लागला. ज्योतीची आई बोलते बायकोवर चिडायचंय कळलं का. तेव्हा राजाराम बोलतो आता मग तू शेतावर चाललाय बोल का आता. तेव्हा ज्योती येतो तिथे आणि त्याची घोंगडी आणि ते सगळं खाली ठेवतो. खाली ठेवून सगळे बघतच असतात की ज्योती काय करतोय. ज्योती जातो आणि तिथलं पुस्तक उचलतो. पुस्तक घेऊन येतो आणि बोलतो अगं बायको मी शाळेत चाललो या. तेव्हा सगळे हसायला लागतात. तेव्हा पारू बोलते तात्यासाहेब शाळेत नाही म्हणायचं शेतात म्हणा किंवा मळ्यात म्हणा. तेव्हा ज्योती बोलतो आणि मी शाळेत म्हणालं तर काय बिघडलं का. तेव्हा पारू बोलते तेव्हा ज्योती बोलतो मी शाळेतच म्हणाल. तेवढ्यात ज्योतीचे काकू पुन्हा मध्येच खडा टाकते आणि बोलते अरे ज्योती एवढं चिडायला काय झालं. तुला शाळेत जायचं तर शाळेत जा, तालमीत जायचं तर तालमीत जा, पण चिडू नगस नवऱ्या नवरी समोर. बघितलं का सावित्री तुझा नवरा केवढा चिडका आहे तो. तेव्हा ज्योती बोलतो मला फक्त शाळा आवडते आणि शाळेत जायला आवडतं. तेव्हा गोविंदराव बोलतात काय रे ज्योती सारखी शाळा लावली लगीन झालंय तवस तर थोडं विसर की शाळा. तेव्हा ज्योती त्याच्या आत्याकडे बघतो बोलतो सांग की दादासनी. तेव्हा ज्योती बोलतो दादा मी लगीनच तर शाळेसाठी केलंय सांग तर. तेव्हा सगुणा बोलते अरे ज्योती. तेव्हा ज्योतीचे वडीलही बोलतात की ज्योती. तेव्हा सगुणा बोलते की अरे दादा जरा थांब की. तेव्हा सगुणा बोलते की अरे हे खेळ असतात आपण खेळायचं पै पाहुण्यांना आनंद व्हावा ना म्हणून खेळायचं असतं. तेव्हा ज्योती बोलतो पण शेतातच का, शेतात जाणारेच खेळ का खेळायचे. तुम्ही मला पुन्हा शेतात पाठवताय पण मला शाळेत जायचंय ना व. तेव्हा राजाराम बोलतो अरे ते बघू मागणं तू आधी हे खेळ तर खेळ. तेव्हा पारोही बोलते तात्यासाहेब असं काय करताय, नवरी काय विचार करेल बरं, कसला नवरा आहे म्हणाल. तेव्हा ज्योती बोलतो वहिनी तू तर काही बोलूच नकस,
गोड बोलून फसवते मला, मी नाही खेळणार. तेव्हा सगुणा बोलते, अरे ज्योती लेकरं ऐक तर. तेव्हा ज्योती बोलतो, अहो तुम्हाला सबूत दिला होतास ना व, तरी का शेत करतेस. हे ऐकून ज्योतीला सावीला रडायला येत असतं. तेव्हा ज्योती बघतो, तेव्हा ज्योतीची आई बोलते, अरे ज्योती खोटं असतं ते, तू आता माझं बी नाही ऐकणार. तेव्हा गोविंदराव बोलतो की अरे ज्योती लोकांमध्ये हसू होईल. तेव्हा ज्योतीची काकू मनात बोलते, अजून अजून तमाशा झाला पाहिजे नवरी देखत. तिने एकदा का भ्या घेतलं की आपलं काम झालंच म्हणायचं. तेव्हा ज्योती सावीला रडताना बघतो आणि पटकन ते पुस्तक ठेवतो, ती घोंगडी उचलतो आणि बोलतो, अगं अगं बायको, म्या रानात चाललोय, मला भाकर दे. तेव्हा सावीच्या चेहऱ्यावर हसू येतं सगळ्यांच्याच. तेव्हा ज्योती बोलते, एवढा येळ का झाला. तेव्हा सावी बोलते, अहो गोपाळ जागं झालं होतं, रडत होतं, जरा घ्या की. तेव्हा ज्योती बोलतो, अगं मला नाही येळ. तेव्हा सावी बोलते, अहो घ्या की. तेव्हा सावी ज्योतीकडे देते आणि बोलते, थांबा भाकरी बांधून आणते. तेव्हा ज्योती बोलतो, अगं अगं आपल्या गोपाळनं माझं कमी जोडलं केलंय, घे की. तेव्हा सगळे हसायला लागतात. सावीलाही खूप हसायला येतं. ज्योती सावीकडे बघतच असतो. तेव्हा ज्योती बोलतो, अगं हसतेस काय, घे. आता दुसऱ्या ज्योती आणि सावी सगळं कुटुंब घेऊन देवदर्शनाला येतात. तेव्हा सावी देऊळ बघून बोलते की एवढं मोठं देऊळ कसलं आहे. तेव्हा ज्योती बोलतो, कसबा गणपतीचं. तेव्हा सावी बोलते, आणि एवढं मोठं देऊळ, आमच्या नायगावला भैरवाचं काळोबाचं देऊळ आहे आणि बाकी समधी बारकीशीच आहे. तेव्हा ज्योती बोलतो, नाही नाही पुण्यात तर लई मोठी देऊळ आहे. तेव्हा ज्योती बोलतो, हे देऊळ तर जिजाबाईंनी बांधलं आहे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईंनी. तेव्हा सावी बोलते, म्हणजे बाई बी देऊळ बांधू शकते. तेवढ्यात ब्राह्मण येतो. ज्योतीचे वडील बोलतात, राम राम देवा. तेव्हा तो ब्राह्मण बोलतो, इथेच थांबायचं, बाहेरूनच दर्शन घ्यायचं. तेव्हा राजाराम बोलतो, अहो पण नवीन नवरा नवरी होते, देवदर्शन आणलंय. तेव्हा ब्राह्मण बोलतो, शिवता शिवत होते आणि बायकांना आम्ही तर आतमध्ये बोलवतच नाही. ज्योती बोलतो, का येऊ देत नाहीत. तेव्हा ब्राह्मण बोलतो, स्त्रिया अपवित्र असतात, आणखी काय सांगू, पुण्यात नवीन आहेस का रे. तेव्हा राजाराम बोलतो, बरं बरं आम्ही इथनंच दर्शन घेऊ. ज्योती घे बाबा इथनंच दर्शन. तेव्हा ब्राह्मण बोलतो, चला चला माघारी व्हा, पुण्याचे वेदोशास्त्री महापंडित येत आहेत, मागे व्हा सगळ्यांनी. पंडित आतमध्ये जाऊन गणपतीचं दर्शन घेतात. तेव्हा सावी ढुंकून पुढे येऊन गणपती बघणार, तेवढ्यात पडदा लावला जातो. तेव्हा गोविंदराव बोलतात, चल राजारामा, ज्योती चल उद्याच्याला येऊ. आणि म्हणून ते सगळे चालले जातात. इकडे सगुणा तिचं अंथरूण घालत असते आणि हसत असते. तेव्हा ज्योतीची आई बोलते की अहो वंस एकट्याच काय हसतायत. तेव्हा सगुणा हसते आणि बोलते, अगं मगाशी गोपा खेळायला ज्योती म्हणाला मला शेतात नाही साळत जायचे. तेव्हा सगुणा बोलते, अगं खरं खरं खोटं खोटं कळतच नाही बघ याला. तेव्हा ज्योतीची आई बोलते, साळचं लई येड बघा माझ्या ज्योतीला. तेव्हा सगुणा आणि ज्योतीची आई अंथरून टाकत असणार, तेवढ्यात सावी येते धावत पळत. तेव्हा ज्योतीची आई बोलते की अगं तू काय हुडकतीस. तेव्हा सावी बोलते, अवं माझी शृंगारपेटी घावत नाही आहे. तेव्हा ज्योतीची आई बोलते, अगं लग्नाच्या गराड्यात असेल इथेच कुठेतरी. तेव्हा सावी बोलते, मी शोधलं पण नाही सापडत कुठेच. तेव्हा ज्योतीची आई बोलते, बरं मी हुडकते, नाही तर राजारामाला सांगते दुसरी आणून द्यायला. तेव्हा ती राजारामाला आवाज देणार. तेव्हा सावी बोलते, नाही मला तीच पेटी हवी आहे. तेव्हा सावी बोलते, आईने दिलेली तिची आठवण. तेव्हा ज्योतीची आई सावीला धरून बोलते, अगं मग कुणी नेली का, वराडात 17 गावची 17 वराडी आहेत, कुणी नजर चुकीने नेली तर परत मिळायची नाही. त्यावेळेस सावी रडते, नाही मिळायची, खरंच नाही मिळायची. तेव्हा सगुणा तिकडून शृंगारपेटी काढून आणते आणि बोलते, ही आहे का तुझी शृंगारपेटी. तेव्हा सावी पळत जाते आणि बोलते, वय हीच आहे. पटकन पेटी घेते आणि उघडून बघते आणि बोलते, हीच आहे. आणि बोलते, आऊ तुम्हासनी कुठे सापडलं. तेव्हा सगुणा बोलते, अगं वराडात एका गाडीत होती, मी आणली. ही पेटी तुझ्या आईने दिली की नाही, तू रोज उघडशील तेव्हा मायेच्या उभेचा खजाना तुला रोज भेटणार. तेव्हा सावीला लगेच तिची आठवण येते तिच्या आईची. तेवढ्यात ज्योतीची आई बोलते, सुनबाई दमली असशील ना, आता झोप वय. तेवढ्यात ज्योतीची काकू बोलते, वय वय मी बी तेच सांगायला आली, आता झोप बरं का, ते देवळात काय घडलं ना त्याचा जास्त विचार करू नकोस. तेव्हा सावी बोलते, नाही करणार. तेव्हा ज्योतीची काकू बोलते, हाय का, म्हणजे मला की नाही कळलं गं, तुम्ही दर्शनाला गेलात आणि तुम्हाला दर्शन घेऊ दिलं नाही आणि तिकडनं हकलून दिलं तुम्हासनी, लई मोठा अपशकुन घडला बरं का, पण तू काय मनाची घेऊ नको. तेव्हा सावी बोलते, नाही घेत मी. तेव्हा ज्योतीची काकू बोलते, नाही नाही म्हणशील आणि रात्रभर तळमळीत राहशील बाई का. तेवढ्यात ज्योतीची आई ज्योतीच्या काकूला बाजूला घेते आणि बोलते, जाऊ बाई काय घडलं, कसलं अपशकुन. तेव्हा ज्योतीची काकू बोलते, अहो नवी नवरी दर्शनाला गेली
आणि मग दर्शनच घेऊ दिलं नाही. चांगलं झालं नाही बरं का. तेव्हा ज्योतीची आई बोलते की अहो मग घेऊ द्या म्हणायचं ना. तेव्हा ज्योतीची काकू बोलते हाय का आता मग माझ्या थोरलेपणाचा काय उपयोग, मला बी सुनबाईची काळजी आहेच की. म्या म्हटलं सुनबाई घाबरल म्हणून आले मी इकडं. तेव्हा सगुना बोलते वहिनी एखादं घाबरत नसेल ना तरी तुझ्या बोलण्याने घाबरेल बघ. तेवढंच सावीला हसायला येतं. तेव्हा ज्योतीची काकू बोलते हाय का आता, ज्याचं करावं भलं तो म्हणतं माझंच करा. तेव्हा सगुना बोलते हा. तेव्हा सावी बोलते सासूबाई मला सांगा देव जेवायला बसतात तेव्हा शकून की अपशकून. तेव्हा ज्योतीची काकू बोलते शकून. तेव्हा सावी बोलते आणि आम्ही गेलो आणि तेव्हा देव जेवायला बसले, मग हा शकून की अपशकून. तेव्हा ज्योतीची काकू चटकन बोलते शकूनच. तिची काकू चटकन बोलली जाते आणि एकदमच शांत बसते. तेव्हा सगुणा आणि ज्योतीच्या आईला हसायलाच येतं. तेव्हा ज्योतीची काकू पटकन सावरते हा भाईच की, माझ्या तर हे ध्यानातच नाही आलं, आणि पटकन तिथून चटकन निघून जाते. तेव्हा सगुणा हसते आणि बोलते बरी खोड मोडलीस तिची, आली मोठी काळजीची. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.